कोणाचा बसणार महापौर? अरे बाबा, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे. तर भाजपकडून कारण वारंवार सांगितलं जातं भाजपाचा महापौर. अरे कोणी काही बोलू द्या, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे. महायुतीचा महापौर जो आहे तो या कल्याण डोंबिवलीमध्ये बसेल. तुमचं मत एक आहे, परंतु कार्यकर्ते आहेत ते आपसात भांडतात. अरे बाबा, इथे लोक जे आहेत ही लोक जनता जनार्दन आहे ना ठरवायला की महापौर कोणाचा बसणार. तो मी बोलून, महेश बोलून, निलेश बोलून किंवा कोणी बोलून 1,01% होणार महापौर, हे असं थोडी होतं. अरे लोग, ये पब्लिक है, ये सब जानती है. एक मोस्ट पॉवरफुल मॅन म्हणून ज्यांचं त्या प्रभागामध्ये वर्चस्व होतं ते विजय जोशी असतील, अण्णासाहेब रोकडे असतील आणि शीतलताई मंडारी, ज्यांचं एक वर्चस्व त्या प्रभागावरती होतं. आणि हे जोशीसाहेब हे शिंदे गटातून आलेले आहेत. त्यामुळे पब्लिक सब जानती आहे युती होणार की नाही होणार. आम्हाला सांगायची गोष्ट का वेगळी नाही, म्हणजे युती नाही होणार, पब्लिक सांगते ना. पण आता त्या पद्धतीने खासदारांनी सांगितलं की आमचा युतीचाच महापौर होणार, पण भाजपचा सूर फक्त भाजपचाच महापौर होणार अशा प्रकारचं आहे. यावरती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असंख्य आहेत. म्हणजे संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये 11 देशामध्ये 11 कोटी कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ 8 ते 10 हजार कार्यकर्त्याची फौज ह्या भारतीय जनता पार्टीची आहे. आणि आमची अशी इच्छा आहे ना भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची की महापौर जो बसावा हा पूर्णपणे महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसावा, अशी इच्छा आहे आम्हाला.